हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत मस्त अशी खिचडी करणार आहोत गरम-गरम. एकदम मसूरची डाळ टाकलेली आहे याच्यामध्ये. इतकी मस्त लागते ना, खरंच तुम्ही बनवून बघा. छान आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. चला रेसिपी बघूया आपण. इथे बघा मी तांदूळ घेतले आहेत. 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. बघू शकता आणि 1 वाटी मसुरीची डाळ पण घेतलेली आहे. मसुरीच्या डाळीची खूप छान लागते खिचडी. आणि जिरा कोलम घेतला आहे मी. कधी पण खिचडीसाठी किंवा मसाले भात किंवा बिर्याणीसाठी कधी पण ना, जिरा कोलम किंवा मसुरी कोलम हेच वापरायचा तांदूळ. कारण ह्याने खूप छान होते. बासमती तांदळापेक्षा हे तांदूळ खरंच खायला खूप छान लागतं. खिचडी, बिर्याणी वगैरे मस्त होते. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले होते. 1 वाटी मसुरीची डाळ घेतली होती. हे आपण थोड्या वेळ ना भिजत घालूया. डाळ आणि तांदूळ. हे आपले बटाटे 1 बटाटा घेतला आहे. बटाट्याची साल काढून घेतली आहे ते आणि बटाटा मस्त कट करून घेऊया आणि हे तांदळामध्ये आपण टाकून घेऊया. तोपर्यंत हे तांदूळ छान व्यवस्थित डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले जातील. एक कांदा घेतला आहे मी. कांदा कधी पण पाण्यात ठेवायचा. पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं डोळ्यात पाणी येत नाही. कांदे जर तिखट असतील तर. ही टीप आहे. लक्षात ठेवा. आणि एक टोमॅटो घेतला आहे मी. एका टोमॅटोचे 1/4 भाग केले आहेत मी. आता तांदूळ आणि बटाटा ही डाळ सगळं आपण स्वच्छ धुवून घेऊया. इथे कोथिंबीर पण कट करून घेऊया आपण. आणि 3-4 मिरच्या घेतल्या त्या पण छान व्यवस्थित कट करून घेऊया. इथे मी छोटा कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 माप तेल टाकलं आहे मी. याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे छान कमी गॅसवर खरपूस असे तळून घेऊया. म्हणजे खिचडीसोबत खूप छान लागतात शेंगदाणे. ह्या खिचडीसोबत पापडाची किंवा कोणत्याही भाजीची गरज नाही. कारण खिचडी खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. खायला खूप छान लागते मसूर डाळीची खिचडी. याच्यामध्ये 2-3 लाल मिरच्या टाकल्या आहेत मी. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मला सांगा कुठून बघताय रेसिपी तुम्ही कोणत्या सिटीमधून बघत आहे ते. आता याच्यामध्ये मी खडा मसाला टाकला आहे. 1 लवंग, 2 मिरे टाकले आहेत. 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. आणि थोडंसं जिरं पण टाकलं आहे. याच्यामध्येच थोडंसं आपण 1 कांदा उभा चिरलेला ते पण टाकून घेऊया आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. हे मिक्स करूया सगळं. आता हे टोमॅटो आपण टाकून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. थोडासा गरम मसाला. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्येच आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहोत. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आता हे छान सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्येच आपण तांदूळ आणि डाळ, बटाटा आपले स्वच्छ धुवून घेतला आहे मी 2-3 पाण्याने. ते पण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघू शकता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत थोडंसं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. आणि आपण हे कुकरचं ढक्कन लावून घेऊया. आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. ते पण कमी गॅसवरच. फुल गॅस नका करू. छोटं कुकर असल्यामुळे कमी गॅसवरच करावं लागेल आपल्याला. 2 शिट्ट्यामध्ये मस्त शिजते आपली खिचडी. खरंच नक्की करून बघा तुम्ही. खूप भारी झालेली आहे. आता आपण ढक्कन काढून बघूया खिचडी आपली व्यवस्थित शिजली का नाही ते. हे बघा मस्त झालेली आहे. बघू शकता. कुकरमध्ये कधी पण खिचडी केली ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कारण काय होते
सगळे मसाले मसाले वरतीच राहतात आणि खाली फक्त भात भात राहते. मग त्याच्यामुळे पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मगच वाढायचे, सर्व्ह करायचे. हे बघा मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय.